मुंबईमध्ये पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद येते थेट प्रक्षेपण. Media and everybody, good afternoon. Before starting, I would just like to request all of you, because the reports that I got from my earlier PC, that the voice is not audible. So should I take out the mask? Yes. So I am requesting for your permission. If you say yes, then only I will take it out. That you can do whatever is needful you require. Shall I remove this? I am vaccinated and hope all of you are. आरामात तोडू नका काही, तोडू नका. एक मिनिट. मी परवा जसं सांगितलं, आधी मी मराठीत बोलणार, नंतर इंग्रजीत बोलणार आणि नंतर हिंदीमध्ये बोलणार आणि त्याच्यानंतर मग तुमचे काय प्रश्न असतील ते आपण घेऊ. तर मित्रांनो, जी माझी 2 दिवस अगोदरची प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये मी बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या तपासाबाबतच्या, साकेनाक्या पोलीस स्टेशनच्या तपासाबाबत, गुन्ह्याबाबत. ती परत मी रिपीट करणार नाही. त्याच्यामध्ये पुढे ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या बऱ्याच व्हॉट्सअप मेसेजेसमध्ये आणि मीडियामध्ये बऱ्याच अंदाज बांधून त्या सर्क्युलेट केल्या जात आहेत. तर असा कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून ज्या गोष्टी आहेत, फॅक्च्युअल गोष्टी आहेत, त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने या डेव्हलपमेंटने सांगत आहे. त्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट या दिवसांमध्ये पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्यामुळे शासनाचा जो कायदा आहे SC/ST ॲक्ट, हा SC/ST ॲक्ट आपण या गुन्ह्याला लावलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्यानंतर आपण आरोपीला अटक केली होती आणि त्याची 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे. या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे आणि जी घटना झाली, गुन्हा झाला, त्याचं संपूर्ण सिक्वेन्स आणि गुन्ह्याचं सिक्वेन्स हे सगळं आम्ही एस्टॅब्लिश केलेलं आहे आणि ते डिजिटल एव्हिडन्सद्वारे एस्टॅब्लिश केलेलं आहे. म्हणजे जे घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावर ती पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला आणि त्याच्यानंतर आरोपी गुन्हा केल्यानंतर कसा तो घटनास्थळावरून गेला, या सगळ्या सिक्वेन्सिंगमध्ये आपल्याला चांगला एव्हिडन्स मिळालेला आहे. आरोपीकडून जे प्रमुख हत्यार होतं, शस्त्र होतं, जे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलं होतं, ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे. या गुन्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील गुन्हा असल्यामुळे या गुन्ह्यासाठी आपण स्पेशल कॉन्सिलची नेमणूक केलेली आहे, ॲडव्होकेटची नेमणूक केलेली आहे. ॲडव्होकेट राजा ठाकरे हे नावाजलेले क्रिमिनल लॉयर आहेत. त्यांना आपण नेमणूक दिलेली आहे आणि
ते आपल्याला तपासामध्ये सुद्धा मार्गदर्शन करत आहेत. या गुन्ह्यामधली चार्जशीट मी परवाच्या दिवशी आपल्याला बोललो होतो त्याप्रमाणे 1 महिन्याच्या आतमध्ये शक्य झाल्यास त्याच्याही अगोदर आपण टाकण्याची तयारी करू. याच्यामध्ये मुख्यत्वे करून थोडा कालावधी जाणार आहे. तो आपल्याला DNA चे रिपोर्ट्स येण्यासाठी जो कालावधी लागेल तेवढाच. अन्यथा आमचा तपास पुढच्या 15 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल. यामध्ये महत्त्वाचे 2 अजून घटना काल घडलेल्या आहेत. त्यामध्ये दिल्लीवरून नॅशनल कमिशन ऑफ वुमेन याच्या मेंबर चंद्रमुखी मॅडम यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि आमचे तपासी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. सॉरी. त्याचप्रमाणे काल नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट यांचे ऑनरेबल व्हाईस चेअरमॅन श्री अरुण हलदर यांनी सुद्धा भेट दिलेली आहे घटनास्थळाला आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. आज 1:30 वाजता माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री यांच्याबरोबर माननीय हलदार साहेब आणि त्याचबरोबर माननीय मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव गृह, DG साहेब, CP मुंबई आणि आमचे जॉईंट CP क्राईम, लॉ अँड ऑर्डर आणि सोशल वेलफेअरचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आणि वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट याच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी या सगळ्यांची बैठक झाली नुकतीच सह्याद्रीमध्ये. आणि माननीय व्हाईस चेअरमन हलदर साहेबांनी पोलिसांनी जे तात्काळ कारवाई केलेली आहे आणि पोलिसांनी जो तपास केलेला आहे, आरोपीला अटक केलेली आहे, याबाबत पोलिसांचं कौतुक केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या विविध शासकीय मदत योजना आहेत पीडित महिलेसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, त्या जाहीर केलेल्या आहेत आणि या शासकीय योजनांमधून आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडनं मुख्यमंत्री निधीमधून अशी एकूण 20 लाखाची मदत या पीडित महिलेच्या मुलींना, तिच्या 3 मुली आहेत, त्यांना ही कालांतराने सगळी प्रक्रिया पार करून ती त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर अजून दुसऱ्या कोणत्या काही शासकीय योजना ज्या आहेत त्यामधून सुद्धा शक्यतो जेवढी मदत करता येईल ती शासनाकडून ती मदत केल्या जाईल. धन्यवाद. Good afternoon, friends. Few days back, I have briefed you about the incidents which happened at Sakinaka police station in Mumbai. It was a heinous crime coupled with murder, and the victim died during the treatment. I have already given you the details the other day, so I am not repeating it here. In this offense, the victim belonged to a particular caste. So,
we have applied the section of Scheduled Caste Scheduled Tribe Atrocities Act in the said offence, and we will be investigating the same. We had arrested the accused. In the interrogation, he had confessed the crime, and we have also recovered the weapon that he has used in this crime. We could put the sequence of events and the crime in a proper time slot on the basis of the video clips available to us from the various sources of CCTV cameras, and we got the complete picture before the offence and after the offence, including the offence. So the timeline is very clear and the sequences are very clear. Since it is a heinous crime, the government of Maharashtra has appointed मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पत्रकार परिषद साकीनाका प्रकरणासंदर्भातले अपडेट देण्याकरता आणि कुठलाही गैरसमज अफवा पसरू नयेत याकरता काही अपडेट देण्याकरता ही पत्रकार परिषद होती। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांबरोबर बैठक झालेली आहे। याच प्रकरणासंदर्भातला आढावा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घेतला। 20 लाखाची मदत पीडितेच्या कुटुंबियांना केली जाणार आहे अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली। त्याचबरोबर आरोपी विरोधात ती महिला एका विशिष्ट वर्गाची असल्या कारणाने आरोपी विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीने कशा प्रकारे गुन्हा केला या संदर्भातली सगळी माहिती आम्हाला दिलेली आहे असं हेमंत नगराळे सांगत आहेत। एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।